पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी लागली, मात्र त्याच्यानंतर दुसरी यादी कधी लागणार यासाठी बरेच शेतकरी उत्सुक आहेत आणि नेमकी यादी कधी लागणार आहे अशी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली। मात्र नेमका या यादीला उशीर काय व्हायला आणि कशामुळे व्हायलाय हे फार महत्त्वाचं आहे। कारण पहिली यादी लागल्याच्या नंतर बऱ्याचशा शेतकऱ्याच्या लक्षात आलं की आपलं या कर्जमाफीमध्ये जे काही कर्ज दाखवतंय आणि आपल्याकडं असलेलं बँकेचं कर्ज याच्यात तफावत आहे। कारण कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे, कोणाचा आधार नंबर चुकला, अशा बऱ्याच अडचणी आल्या आणि शेतकरी गोंधळून गेले। त्यानंतर आधार प्रमाणीकरण करावं का नाही असा बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता। मग त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, कृषी मंत्र्यांनी सांगितलं की जरी तफावत आढळली असली तरी काही सूट हे बँका देणार आहेत आणि उर्वरित जी कर्जमाफीची रक्कम आहे ती राज्य सरकार देणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यावं। मग यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी असे राहिले की ज्यांचा आधार नंबर चुकलेला होता, ज्यांचा खाते नंबर चुकलेला होता, त्याला आधार प्रमाणीकरण करता आलं नाही। मग आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा शेतकऱ्याला लागली। शेतकरी वाट पाहलेत, नेमकी यादी लागणार कधी आणि यादीचा काही मेळ लागणं। मात्र आता त्यामध्ये नेमका उशीर काय होतंय, कशामुळे होतंय आणि तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। आता तुम्हाला सांगतो या कर्जमाफीमध्ये जो काही कार्यक्रम चालू आहे का, यामध्ये सुरुवातीला 14,96,000 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आणि या यादीमध्ये फक्त 11,86,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं। कारण त्यांचा डाटा त्यांना बरोबर दिसला, त्यांनी आधार प्रमाणीकरण केलं। काही शेतकऱ्यांच्या आधारमध्ये प्रॉब्लेम, कर्ज खात्यामध्ये प्रॉब्लेम, कर्जमाफीच्या तफावतीच्या रकमामध्ये प्रॉब्लेम आणि मग ज्या 11,86,000 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलं त्यामधील फक्त 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5,029 कोटी रुपये वितरण करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी घेतला। आता हा झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागली। कारण नियमित शेतकरी वाट पाहलाय, 2 लाखाच्या वरचा शेतकरी वाट पाहलाय, 2 लाखाच्या आतले शेतकरी वाट पाहलेत। बरं, हे जे पात्र होऊ शकतात हे तर वाट पाहलेतच, मात्र यामध्ये 2017च्या कर्जमाफीमध्ये नाव आलं नाही, 2019च्या कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलं नाही आणि 2026च्या यादीमध्ये नाव आलं नाही। म्हणजे या तिन्ही कर्जमाफ्यामध्ये पात्र नसणारे शेतकरी सुद्धा आपलं सुद्धा नाव यामध्ये कसं येईल यासाठी शेतकऱ्यांच्या नेत्यांनी आंदोलन करावं अशी शेतकऱ्यांची मागणी पुढे आली आणि त्यामध्ये रविकांत तुपकर यांनी सुद्धा ही मागणी केली की तिन्ही कर्जमाफ्यामध्ये जे शेतकरी बसत नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे आणि जे नियमित कर्जदार शेतकरी आहेत या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन देण्यात येणार आहे। या शेतकऱ्यांना सुद्धा 2 लाख रुपये प्रोत्साहन देण्यात यावं आणि या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर महाराष्ट्रात एक भलं मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहील असा इशारा त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा केलेला आहे। आता राहिला महत्त्वाचा प्रश्न की दुसरी यादी लवकर काऊन लागणं। आता तुम्हाला सांगतो, दुसऱ्या यादीमध्ये जशा पहिल्या यादीत त्रुट्या आल्या का तशा या दुसऱ्या यादीमध्ये 43 प्रकारच्या त्रुट्या, 43। आता त्या कोणकोणत्या त्रुट्या आहेत पहा आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा काय काळजी घेणं गरजेचं आहे ते फार महत्त्वाचं आहे। नाहीतर दुसरी यादी लागली आणि आपलं गेले आणि फटकन आधार प्रमाणीकरण केलं, कर्जाचा डोंगर डोक्यावर हे ना आला, म्हणजे ते खांदला डोंगर निघला उंदीर, म्हणजे डोंगर कर्जाचा माफी थोडीशी असंही व्हायला नाही पाहिजे। म्हणून कर्जमाफीची यादी लागल्यावर बी आपल्याला काळजी घ्यावा लागणार आहे। आता या कर्जमाफीच्या याद्यामध्ये जे काही त्रुटी आल्या आहेत पहिल्यानं आल्यामुळं आता शासन सुद्धा त्यामध्ये दुरुस्त्या लवकरात लवकर करून या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा लाभाचा प्रयत्न करते। मग सहकार विभागाकडे ज्या याद्या आल्या होत्या त्याच्यात त्याला 43 प्रकारच्या त्रुट्या दिसल्या, त्यामुळे त्यांनी त्या अपलोड न करताच त्या बँकाकडे वापस पाठवल्यात। त्याच्या त्रुट्या अशा होत्या, काही खात्यात कमी रक्कम दाखवण्यात आली, काही खात्यात जास्त रक्कम दाखवण्यात आली,
त्यामुळे काही खात्यात तर 100 रुपये व्याज आकारण्यात आलं, तर काही खात्यामध्ये काहीच नाही. असं काही शेतकऱ्यांच्या रकमामध्ये तफावत, मुद्दलच रक्कम कमी, काही शेतकऱ्याची मुद्दलच रक्कम जास्त, अशा जवळपास बऱ्याच अडचणी आल्या. आणि काही शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाचे 12 अंकी असतो ना, तर काही शेतकऱ्याचा 10 अंकीचा आधार नंबर, काहीचा 11 अंकित नंबर, कोणाचं नाव चुकलेलं, अशा जवळपास 43 प्रकारच्या या याद्या. आणि या याद्यामध्ये 14 लाख शेतकऱ्यांची ही दुसरी यादी लागणार आहे. आणि या 14 लाख शेतकऱ्यामध्ये अशा 43 प्रकारच्या या त्रुट्या आल्या आहेत. आता ज्यावेळेस ही यादी लागल त्यावेळेस महत्त्वाची काळजी प्रत्येक शेतकऱ्याने घ्यायची की आपल्याकडं असलेलं कर्ज किती आहे अगोदर हे बँकेकडून बघून घ्यायचं, त्याच्यावर व्याज किती लागलेलं आहे ते बघायचं. आणि ज्यावेळेस यादी लागल त्यावेळेस यादीमध्ये तशाच प्रकारचं आहे का हे बघायचं. त्यानंतर ते बघितल्याच्यानंतर बँकेत सुद्धा जाऊन चौकशी करायची, तुमच्याकडचं कर्ज एवढं आहे, यादीमध्ये एवढं दाखवतंय, माझं माफ किती होणार आहे. कारण 2 लाखाची कर्जमाफी आहे, 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्याचं संपूर्ण माफ होणं गरजेचं आहे. 2 लाखाच्या वरचं जे आहे तर 2 लाखापर्यंत माफ होणार आहे, वरची रक्कम त्या शेतकऱ्याला भरावं लागणार आहे. मग त्यामुळं त्या शेतकऱ्याला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणं गरजेचं आहे. नाही तर उगा आपलं यादीत नाव आलं, गेले भटकन अंगठा लावला, मग भेटलं ते भेटलं, असं करायचं नाही. जो कर्जमाफीचा 2 लाखाचा लाभ आहे तो 2 लाखाचा पूर्ण लाभ मिळालाच पाहिजे. आणि आता सहकारी विभागानं ह्या सगळ्या बँकाला सूचना दिलेल्या आहेत की 13 तारखेपर्यंत म्हणजे आजच्या तारखेपर्यंत ह्या पूर्ण याद्या दुरुस्त करायच्या आणि ह्या पुन्हा 15 ऑगस्टच्या नंतर पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना बघण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. तसं पाहिलं तर आपण याही अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, ही कर्जमाफीची शेपूट लांबत चालणार आहे आणि दुसरी यादी ही 15 तारखेच्या नंतरच लागू शकते. आणि तसंच व्हालंय, कारण यामध्ये ज्या चुका आहेत का ह्या चुका दुरुस्त करणं आणि याच्यातच वेळ चाललेला आहे. बरं, या चुका मुळात होत्यात का हे महत्त्वाचं कारण आहे. आणि त्यामुळं अशा कर्जमाफी असेल किंवा इतर कोणतेही प्रशासकीय कामं असतात तर याला हे उशीर लागायला आहे. आणि त्यामुळं काय, आता ह्या सगळ्या याद्या दुरुस्त होणार आणि दुरुस्त झाल्याच्या नंतर सहकारी विभागानं सांगितलंय की 15 ऑगस्टच्या नंतर आम्ही या याद्या पोर्टलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळं आपण पोर्टलवर अपलोड झाल्याच्या नंतर ह्या याद्या सविस्तर बघायच्या आणि आपलं या कर्जमाफीमध्ये असलेली रक्कम, आपल्याकडं असलेली बँकेची रक्कम ही तपासणी केल्याच्या नंतरच आपलं आधार प्रमाणीकरण करायचं आहे. आता याद्यालाच इतका उशीर लागायला आहे, मग आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर पुन्हा किती दिवस पैसे यायला लागतात हे आता आपल्याला पुढं बघावं लागेल. मात्र यादी लागण्याची तारीख आता 15 तारखेच्या नंतर जवळपास निश्चित झालेली. अशी ही महत्त्वाची कर्जमाफीची अपडेट होती. आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि आपली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.